नमस्कार. मी नेहा जोशी प्लॅनेट इन रिव्ह्यू तो बनता है मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. बरेच वेळेला आपल्याला असं दिसतं की जेव्हा एखादा मूव्ही हिट होतो तेव्हा त्याचं सक्सेस यश एनकॅश करण्यासाठी त्या मूव्हीचा सिक्वेल म्हणजे दुसरा पार्ट काढला जातो. पण असंही दिसतं की तो दुसरा पार्ट पहिल्या पार्ट इतका एंटरटेनिंग नसतो आणि त्याच्यामुळे पहिल्या पार्ट इतकं यश किंवा सक्सेस त्याला मिळत नाही. पण ह्या गोष्टीला जिम्मा 2 हा जिम्माचा सिक्वेल नक्कीच अपवाद ठरतो. झिम्मा 2 हा त्याच्या पहिल्या पार्टपेक्षा म्हणजे झिम्मापेक्षा नक्कीच जास्त छान आणि जास्त एंटरटेनिंग झालेला आहे. आपण जेव्हा प्रवास करतो त्यावेळेला आपल्याला ह्या प्रवासात भेटलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांमुळे आणि आलेल्या अनेक कडू-गोड अनुभवांमुळे आपल्याला खूप प्रकारची माहिती मिळते, खूप आपलं नॉलेज पण वाढतं, आपले विचार पण प्रगल्भ होतात. पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामधले अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम्स किंवा इश्यूज याची सोल्युशन सुद्धा बरेच वेळेला आपल्याला ह्या प्रवासामध्ये मिळालेली आपल्याला दिसून येतात. आणि अगदी तसंच जिम्मा 2 ह्या चित्रपटामध्ये सुद्धा घडताना आपल्याला दिसतं. तो ह्या मूव्हीमध्ये हा जो बायकांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये एक जण स्मार्ट आहे, एक जण डल आहे, एक जण इमोशनल आहे, एक जण प्रॅक्टिकल आहे, एक जण ॲडव्हेंचरस आहे, एक जण घाबरट आहे, एक जण ॲरोगंट आहे, एक जण दुसऱ्यांना समजून घेणारी आहे. आणि अर्थातच त्यामुळे ह्या मूव्हीमध्ये कॉमेडी आहे, ड्रामा आहे, एंटरटेनमेंट आहे. सो ह्या सगळ्या बायका जेव्हा प्रवासाला निघतात तेव्हा त्या आपल्या सामानाव्यतिरिक्तच आपल्या इमोशनल बॅगेजेस सुद्धा बायका असल्यामुळे बरोबर घेऊन जातात. आणि अर्थातच मैत्रिणी असल्यामुळे एकमेकींचे प्रॉब्लेम्स एकमेकींना सांगतात, एकमेकींसमोर व्यक्त होतात. आणि ह्या प्रॉब्लेमचे सोल्युशन आपापल्या परीने देण्याचा एकमेकींना प्रयत्न करतात. कधी बोलून, कधी न बोलून एकमेकींना धीर देतात, एकमेकींची साथ देत हा प्रवास करतात आणि अर्थातच ही ट्रिप सुद्धा एन्जॉय करतात. इट्स अ कंप्लीट फॅमिली एंटरटेनर. पण एंटरटेनमेंट व्यतिरिक्त सुद्धा ह्या मूव्हीमध्ये बायकांचे वेगवेगळे प्रश्न रादर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातले वेगवेगळे प्रश्न सुद्धा डिस्कस केलेले आहेत आणि त्याचं सोल्युशन सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की एखाद्या बाईचं बाईपण हे तिला मूल असणं किंवा नसण्यावरून ठरतं का? एक आयुष्यातलं एक प्रेम नष्ट झाल्यानंतर दुसऱ्या प्रेमाचा शोध घेण्याची खरंच गरज आहे का? एखाद्या बाईला तिच्या आयुष्यामध्ये पार्टनरची खरंच गरज आहे का? याशिवाय एकटेपणा, आजारपण यासारख्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सबद्दल चे डिस्कशन्स ह्या मूव्हीमध्ये आहेत आणि त्याचं सोल्युशन सुद्धा देण्याचा प्रयत्न केलाय. पण हे सगळं कुठेही भडकपणे अतिरंजित प्रकारामध्ये दाखवलेलं नाहीये. तर अतिशय सटलपणे ह्या गोष्टी आपल्या समोर येतात आणि अतिशय सटलपणेच ह्याचे प्रॉब्लेम्सचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. कुठेही बायका किती ग्रेट आहेत, नंतर पुरुषप्रधान संस्कृतीवरती ताशेरे वगैरे असा आव अजिबात आणला गेलेला नाहीये ह्या मूव्हीमध्ये. कुठलंही स्टारडम किंवा वलय असलेला स्टार न घेता अतिशय सशक्त आणि सुंदर अशी पटकथा, तितका जबरदस्त डायरेक्शन आणि कलाकारांचा सहज सुंदर अभिनय ह्यामुळे एखादी सुंदर कलाकृती कशी निर्माण होऊ शकते याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे जिम्मा 2 हा चित्रपट आहे. एक परिपूर्ण कलाकृती बघितल्याचा, परिपूर्ण चित्रपट बघितल्याचा समाधान हा मूव्ही बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच होतं. खूप सुंदर सशक्त पटकथा, उत्कृष्ट असं डायरेक्शन, खूप छान अशी गाणी आणि त्याचं तितकंच सुंदर पिक्चरायझेशन, सगळ्याच कलाकारांचा जबरदस्त सहज सुंदर असा अभिनय, खूप सुंदर लोकेशन्स आणि खूप छान सिनेमॅटोग्राफी. म्हणजे खरं तर ह्या मूव्हीला नावं ठेवण्यासाठी कुठे वावच नाहीये. पण तरीसुद्धा मला खटकलेली एकच गोष्ट म्हणजे या मूव्हीमध्ये कबीरची भूमिका सिद्धार्थ चांदेकरनी अर्थातच त्यांनी त्याची भूमिका खूपच सुंदर केली आहे दोन्ही पार्ट्समध्ये. पण काही-काही वेळेला काही सीन्समध्ये त्याची डायलॉग डिलिव्हरी थोडी बायकी स्टाईलची वाटते. मे बी इतक्या सगळ्या बायकांच्यामध्ये राहिल्यामुळे हे नॅचरली झालं असावं. सर्वच कलाकारांचा अतिशय उत्कृष्ट असा अभिनय. जिम्मा 1ची टीम ह्या मूव्हीमध्ये परत रिपीट झालेली आहे. त्यामुळे अर्थातच आपल्या कॅरेक्टर्सची त्यांची पूर्ण ओळख असल्यामुळे त्यांच्या अभिनयामध्ये या पार्टमध्ये अजूनच सहजपणा आलेला आपल्याला दिसून येतो. पण अर्थातच हे सगळे अतिशय चांगले ॲक्टर्स असल्यामुळे त्यांनी सगळ्यांनीच आपापली भूमिका अतिशय चोखपणे पार पाडलेली आहे. निर्मिती सावंत यांनी जे कॅरेक्टर याच्यामध्ये केलेलं आहे निर्मला, हे पहिल्या पार्टमध्ये खूप भाव खाऊन गेलेलं होतं. त्यामुळे अर्थातच असेल कदाचित ह्या पार्टमध्ये जिम्मा 2 मध्ये
निर्मला या भूमिकेची लांबी जरा वाढलेली आपल्याला दिसून येते, पण निर्मिती सावंत यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयामुळे अर्थातच या भूमिकेमध्ये आणि या चित्रपटामध्ये अजूनच खूपच मजा आणलेली आहे. या चित्रपटामध्ये अजून 2 कॅरेक्टरची भर पडलेली आहे. निर्मिती सावंत म्हणजे निर्मला यांची स्मार्ट अशी सून तानिया, जिची भूमिका रिंकू राजगुरू हिने केलेली आहे, आणि सुचित्रा बांदेकर म्हणजे वैशाली यांची भाची मनाली, जिची भूमिका शिवानी सुर्वे यांनी केलेली आहे. आणि ह्या दोघीही ह्या चित्रपटामध्ये उत्कृष्ट कॅरेक्टरायझेशनमुळे आणि खूप सहसुंदर अभिनयामुळे भाव खाऊन जातात. बाईपण, बायकांच्या जीवनातले प्रॉब्लेम्स ह्या मूवीमध्ये अतिशय सुंदरपणे आपल्याला उलगडून दाखवलेले आहेत. या मूवीमध्ये एक सीन आहे ज्याच्यामध्ये बाईपणाबद्दल सगळ्या जणी आपले विचार मांडताना दिसून येतात, पण तरी सुद्धा हे विचार अगदी जड भाषेमध्ये किंवा काही तत्वज्ञान वगैरे न वापरता अतिशय सहज सुंदर वाक्यांमध्ये आपल्या समोर येतात. ह्यातच एक वाक्य आहे, बाईपणाची व्याख्या जी मोडून काढते तीच खरी बाई. या वाक्यावरच आज इथेच थांबते. जिम्मा 2 इज अ कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर, मस्ट वॉच मूवी. आपल्या फॅमिली बरोबर जाऊन थिएटरमध्ये नक्की हा मूवी बघा. माझ्याकडून या मूवीला 4 स्टार्स. बाईपण हे अवघड आहे, पण त्याचप्रमाणे भारी सुद्धा आहे, आणि हे बाईपण इतक्या सहजपणे आणि इतक्या सुंदरपणे आपल्या समोर आणल्याबद्दल जिम्मा 2च्या टीमचे मी नक्कीच आभार मानेन. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आज इथंच थांबते, पुन्हा भेटू. तोपर्यंत कीप स्माइलिंग अँड कीप एन्जॉयिंग युअर वुमनहुड. थँक्यू.